अंगाला काटा आणणाऱ्या या खुंटीच्या वाटेने आज आपण जाणार आहोत किल्ले हडसरला. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेला सातवाहन काळात नाणेघाट व्यापारी मार्गावर नजर ठेवण्यासाठी वापरला जाणारा किल्ला म्हणजे किल्ले हडसर, जो की आहे हडसर गावामध्ये. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा ॲडव्हेंचर भरल्या व्लॉगमध्ये. तर आज आपण आलो आहोत हडसर किल्ल्याला. इथे आपल्याला पाहायला भेटणार एकाच कातळात कोरलेल्या पायऱ्या, शिवमंदिर, हनुमान व देवीचे मंदिर, तसेच कमानी व गोल टाके, राजवाड्याचे काही अवशेष आणि भव्य असे धान्य कोठा. तर पाठीमागं हडसर किल्ला दिसतोय. आपण इथं आता बेस विलेज हडसरमध्ये. आता इथून आपण पुढं हडसरचे ट्रेकला चालू करणार आहे. ट्रेक रूट तसे दोन आहेत, एक राजमार्गाचा आहे आणि एक खुंटीचं वाटचं आहे. तर आपण जास्त करून खुंटीच्या वाटेनेच जाणार आहे. आता पावसाचं वगैरे वातावरण बघून आपण मग त्यानुसार डिसाईड करू खुंटीची वाट किंवा राजमार्ग. तर चला भेटूया पुढे. तर मित्रांनो, हडसर किल्ल्याला जाण्यासाठी, खुंटीच्या वाटेने जाण्यासाठी तुम्हाला हडसर गावात यावं लागेल. इथं तुम्ही पाठीमागं पाहू शकता आपल्याला हडसर गाव लागले. तर हडसर गावातून तुम्ही इथं एक बस स्टॉप आहे, त्या बस स्टॉपापासून पुढं एक कच्चा रोड आहे. या रोडनी तुम्ही खुंटीच्या वाटेने जाऊ शकता. पण खुंटीची वाटे एकदम अवघड आहे. तर जात असाल तर थोडंसं तुम्ही प्रोफेशनल असाल तरच खुंटीच्या वाटेने जा, नाही तर अजिबात जाऊ नका. बिगिनर असाल तर तुम्हाला पेटीची वाडी आहे, त्या पेटीच्या वाडीतून राजमार्गाने तुम्ही जाऊ शकता. मित्रांनो, आपण आता खुंटीच्या वाटेने जायला ट्रेक चालू केला आहे आणि इथं आपल्याला पूर्णपणे असा चिखल पाहायला भेटतो. खुंटीच्या वाटेने जाताना एवढा चिखल लागेल वाटलं नव्हतं. पूर्ण गावचा रस्ता आहे, पाऊस वगैरे झाला ना त्याच्यामुळं पूर्ण चिखल लागलेला आहे. गाया वगैरे जातात येतात ते ना, त्यांचा रोजचा हा रस्ता आहे. पूर्णपणे चिखल, राडा रे, नुसता राडा. बिबट्या भेटला पाहिजे, मजा येईल बिबट्या भेटलं. तिथं खाली गावकरी होते, तिथे एक घर लागलं आम्ही जिथं गाड्या लावल्या. तर त्यांनी आम्हाला विचारलं तुम्ही कोणत्या गावचे. तर मला तर असं वाटतंय काही झालं तर त्यांना सांगायला होईल तुम्ही कोणत्या गावचे होते, हे असे असे आलते एवढे पोरं आणि काहीतरी झालं ते. पूर्णपणे वाट शोधत शोधत आपण चाललो आहे, कारण की प्रॉपर एवढं हे मार्किंग वगैरे केलेलं नाही खुंटीच्या वाटेचं. फक्त आपल्याला दिसतंय ते बुरुज एक लोकेशन आहे, त्या लोकेशनला आपण त्या दिशेने आपण पुढे पुढे चालत आहे. आपलं लोकेशन राहिलं इथं. अशा वाटेने चाललो आहे आपण. पूर्णपणे घाम आला आहे, पाऊस पण चालू आहे वरती. हो, पाय एवढे घसरतात आहे ना, पूर्णपणे चिखल आहे. जर बिगिनर असाल तर चुकी करू नका, इकडून येऊ नका. जर तुम्हाला एक्सपिरियन्स आहे तरच या, कारण की वरती आत्ताच खाली गावकरी पडलो. भाई वरती व्ह्यू आहे, इथूनच एवढा मस्त दिसते. अजून आपण खुंटीची वाट आपल्याला लागली पण नाही. आपण तेच जंगल पॅस थोडासा बोलता येईल ते करतोय. पाठीमागचा नजारा एक नंबर. इथं पाठीमागे या बुरुजावर आपल्याला जायचं. आमचे 2 जण सोबत आलेले पलीकडून येतात ते, आणि 2 जण पाठीमागून येतात ते. आपल्यासोबत आज खूप दिवसापासून आपण, आपला एक भाऊ आहे, तो पण ब्लॉगिंग करतो, ब्लॉग टाकतो ट्रेकिंगचे वगैरे. त्याच्यासोबतचा प्लॅन होता, तो आज पहिल्यांदा पूर्ण झाला आहे. मस्तपैकी ड्रोन शॉट्स वगैरे पण भेटतील जर वातावरणाने आपल्याला साथ दिली तर. पाठीमागं पूर्णपणे असं सपाट रे, आणि तिकडे दिसत आहे का नाही माहीत नाही, पण माणिकडोह डॅम आहे. आणि आपला टार्गेट राहिलं इथं वरती. तर चला, कोणताही उशीर न करता आपण जाऊया टार्गेटकडे.
तर इथं पुढं पिंपळगाव जोगा डॅम आहे आणि इकडं उजव्या हाताला माणिक डॅम आहे आणि आपला टार्गेट आहे इथं वरती हडसर वाया खुंटीची वाट. आपले ड्रोन पायलट करतात ते ड्रोन पूर्ण अनबॉक्स आता फ्लाईट मोडवर टाकणार आहे. चला ड्रोन फ्लाईट टेक ऑफ. काय पत्र बघितलं काय दर 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 धरला. एक नंबर. ड्रोन खाली लँडिंग करताना लागलंय. रक्त झालंय पूर्ण. सोबत बँडेज बिंडेज सगळी सोय. हे पायलट होते यांनी बरोबर लँडिंग केला नाही आणि इथं लागलंय. तर बँडेज बिंडेज लावून आपण चालूया पुढं. एक गेलाय आपला वाट शोधायला पुढं. तर चला निघूया पुढच्या वाटेला. तर मित्रांनो आपण येऊन पोहोचले खुंट्याच्या वाटेपाशी. इथून खुंट्याची वाट चालू होते. आपल्याला सळाय दिसतात त्यालाच आपण गज वगैरे पण म्हणतो मराठीत. ते दोन्ही खुंट्यांच्यात म्हणजे गजांचं अंतर खूप जास्त आहे. थोडंसं आहे स्लिपरी. बघू पाहायला ग्रिप वगैरे कशी भेटते. इथून एक वरती आपल्याला अजून एक पॅच आहे परत खुंटीचा. तर ते पॅचला पण आता आपण इथून हा पॅच चालू करूया. तर चला भेटू. खुंट्यापर्यंतच अवघड आहे. वा खुंटीचा पॅच चालू केलाय आपण. थोडंफार इथं स्टार्टिंगला स्लिपरी आहे पण जागोजागी असे पाय देऊन आहे ना वर चढू शकता. हे बघा इथं खुंट्या लागल्यात. पहिली खुंटी धरली आपण. बारीक बारीक आहे काय काय सर. थोडंसं चढायला अवघड आहे. हो करू शकता. हो बाबा रे खतरनाक. फायनली मित्रांनो आपण एक पॅच पूर्ण केलाय खुंटीचा. इथं खाली बघू शकता आपला एक जण येतोय अजून. तर इथून आपण आता दुसरा पॅच चालू करणार आहे. इथं आपल्याला थोडीशी एक गुहा वगैरे पाहायला भेटते. गुहा वगैरे आतमध्ये आपण जाऊया. मोठी आहे पूर्णपणे गुहा बघू शकता. आता पाऊस वगैरे चालू आहे ना त्याच्यामुळं पाणी वगैरे पूर्ण भरलेलं आहे. इथून बाई व्ह्यू एक नंबर आहे. आणि आता अजून एक खुंटीचा पॅच राहिला आहे तो आपण आता चालू करूया. जास्त काय बोलता येत नाही खुंटीचं पॅच करताना कारण की पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करावं लागते आपल्याला कुठं ग्रीप धरायची काय. कारण की एक पण ग्रीप सुटली ना आपण डायरेक्ट खाली जाऊ शकतो. आणि थोडंफार शेवळ वगैरे आलेलं आहे ना त्याच्यामुळं प्रॉपर ग्रीप घेत जावं लागतं. तर चला तर मित्रांनो फायनली असा आपण पॉईंट ऑफ व्ह्यू तयार केला. पुढे बघू शकता तुम्ही. आपण इथून एक पॅच पूर्ण खाली केलेला आहे. वर चढून आलो आहे आपण एक पॅच खुंटीचा. आता एक पॅच राहिला आहे. इथून वरती बघा एक जण आपला चाललेला आहे. आपण आता ह्योच चढायला चालू करूया. 2 जण आपले गेलेत त्यांना जमलं नाही. ते बोलले रिस्की आहे. आपण पण त्यांना काही फोर्स वगैरे केला नाही. त्यांना बोललं खाली जा परत उतरून आपण
मग ते राजमार्गाने येतील पुढून. तर आपण भेटूया त्यांना वरती किल्ल्यावरती. इथं एक गुफा वगैरे आहे. तर इथून आपण पुढं आल्यानंतर आपल्याला इथं एक 2 गुहा पाहायला भेटतात. ते 2 रूम आहेत. इथे ही एक आहे आणि ही एक आहे. तर आता आपण इथून आता जाऊया पुढे. एक पॅच केल्यानंतर आपण दुसरा पॅच चालू करूया खुंटीचा. तर इथंच पहिल्यांदाच आपल्याला एक खुंट भेटते. तर ती आपण योगच पकडीत इथं प्रॉपर आहेत, पण तरी पण रिस्क घेऊ नका. नसेल जमत तर दुसऱ्या राजमार्गाने. पूर्णपणे खाचा वगैरे आहेत बाबा. एकच आहे. खाली 2 खुंट्या आपल्याला उजव्या हाताला एक डाव्या हाताला दिसत होती, पण इथं एकच आहे. आपल्याला इथं असं पाय ठेवायला जागा आहे ना, त्याला पकडून जावं लागत असं. तर आत्ता वरती आलेत जमाय मस्तपैकी. बस ओके. फायनली खोंडीचा पॅच संपलाय आणि आता आपण इथून समोर जाणार आहे. डायरेक्ट थोडीशी मातीचा रस्ता आहे. इथून तटबंदी कोसळलेली आहे. तिथून आपण डायरेक्ट वरती किल्ल्यात प्रवेश करणार आहे. तर चला ह्याच्या अँगलने आपण जाऊया पुढे. पुढच्या मार्गाला आपण चालू केलं आहे. खोंटीचे पॅच दोन्ही पण आपले झाले सक्सेसफुली. आपण वरती आलो आहे. उतरताना आपण राजमार्गाने उतरूया आणि इथून आपल्याला एक बुरुज पाहायला भेटतो. इथं हा बुरुज आहे आणि ही तटबंदी आहे. तर ही तटबंदी थोडी कोसळलेली आहे, त्याच्यामुळं इथून एक वाट तयार झालेली आहे. आपण त्या वाटेने आता त्या तटबंदीने आतमध्ये डायरेक्ट गडात प्रवेश करूया. चला पुढे. इथून घुसायचं डायरेक्ट आतमध्ये आपल्याला. तर चला आपण इथून जाऊया. हां, ती चेक करूनच जाणार आपण. दगड हलतात वगैरे का काय, हात कुठं देताना विचू काटा वगैरे बघा. थोडंसं पावसाचं वातावरण आहे, दगड कोणते पण ढासळू शकतात. फायनली आपण आलो आहे गडाच्या माथ्यावरती. गडाच्या माथ्यावर आल्यावर आपल्याला इथं एक आपल्या हनुमानजीचं मंदिर पाहायला भेटते. पूर्ण पडलेल्या अवस्थेत आहे. फक्त एक मूर्ती तिथं आहे. इथून ह्या खालच्या वाटेने आपण तटबंदीने वरती शिरलो आहे आणि त्या तटबंदीच्या उजव्याच हाताला आपल्याला एक बुरुज पाहायला भेटतो. आणि हा बुरुज पूर्णपणे आता ढासळत आलेला आहे. तर थोडा रिस्की आहे. त्यांनी थोडंसं दगड वगैरे बघत जावा, हात वगैरे हलवून बघत जावं, चेक करीत जावं ते पडतात ती का काय. आणि पावसाचं वातावरण आहे, ढिल्लं झालेलं असते, दगडाखालची माती वगैरे गेलेली असते. तर नंतर आपण इथून पुढं आल्यानंतर आपल्याला इथंच एक मारुतीरायाचं मंदिर पाहायला भेटतं. इथं मारुतीरायाचं मंदिर आहे. पूर्ण मंदिर पडलेलं आहे. फक्त त्याचे दगड रचून ते मंदिराला थोडासा आकार देण्यात आला आहे. पण मूर्ती पाहायला भेटते. तर आपण त्या मूर्तीचं दर्शन वगैरे घेऊन बोल बजरंगबली की जय. मारुतीरायानेच आपल्याला पूर्णपणे सुखरूप वरती आणलेलं आहे. आता इथून पुढचा आपण प्रवास करूया. पूर्ण गडाला एक्सप्लोअर करूया. पाण्याचे टाके वगैरे, धान्य कोठारे वगैरे. तर चला भेटूया पुढे. तर हनुमान मंदिरापासून पुढे आल्यानंतर आपल्याला इथे एक देवीचं मंदिर पाहायला भेटते. तर देवीचं मंदिराचं इथं बोर्ड दिसतोय आपल्याला. ते मंदिर इथं पुढं आहे. इथं पण मंदिर पूर्णपणे नाही, त्याचा चौथराच फक्त कडेने चौकोन मांडलेला आहे आणि आतमध्ये देवीची मूर्ती आहे. आपण ती मूर्ती वगैरे बघूया. पुढं आल्यानंतर देवीचं मंदिर दिसतं. इथं पाठीमागं तुम्ही बघू शकता, इथं देवीचं मंदिर आहे. तर पुढं थोडंसं खराबच झालेलं आहे, त्याच्यामुळं आपण आतमध्ये नाही जाते. इथं पूर्ण गायांचं शेण वगैरे साचलं आहे. तर त्याच्यामुळं आपण इथूनच बाहेरूनच हात जोडून पुढच्या वाटेला लावूया. पुढं आपल्याला पाण्याचे टाके वगैरे भेटतील. तर मंदिरापासून पुढं आल्यानंतर आपल्याला एक पाण्याचं टाकं पाहायला भेटते. एक नाही 2 आहेत. एक वरती आहे उजव्या हाताला आणि एक खाली डाव्या हाताला आहे. तर इथं पुढं आल्यानंतर बघा, इथे तुम्ही बघू शकता पूर्णपणे तुडुंब भरलेलं आहे. कारण की पाऊस वगैरे कंटिन्यू चालू आहे ना, त्याच्यामुळं पूर्ण पाण्याने भरलेलं आहे. मस्तपैकी क्रिस्टल पाणी आहे. थोडंसं आपण जवळ जाण्याचा प्रयत्न करूया. यो बेडूक होता. बेडूकाने डायरेक्ट उडी मारली, घाबरलो होतो पूर्णपणे.
पूर्ण थंडगार पाणी आहे. तर इथं एक आपल्याला पाण्याचं टाकं पाहायला भेटलं आणि त्याच्याच बाजूला इथे खाली अजून एक पाण्याचं टाकं दिसतंय. तर आपण तिकडं लय खाली आता नाही जात, पुढच्या मार्गाला लागूया. तर चला. पण इथून पाण्याच्या टाक्यांच्या पुढं आल्यावर आपल्याला इथे एक दगड पाहायला भेटतोय. इथे काहीतरी नाव कोरलेलं पाहायला भेटतंय. बघा इथे नाव आहे काहीतरी, इथं पण आहे. त्याच्यानंतर इथं एक नाव आहे. तर अजून एक इथं एक आहे. एवढं स्पष्टपणे वाचता येत नाही. सवे रामगाव वारा काहीतरी असं लिहिलेलं आहे, क्लिअर वाचता येत नाही. हे पाण्याचे इथं टाकं आहे, 2 छोटाले. इथं एक आहे आणि इथून पुढे एक आहे. पूर्णपणे सगळेच टाके पूर्णपणे भरलेले आहेत. पुढे धान्य कोटर वगैरे लागेल आपल्याला. गड पूर्णपणे किल्ला मोठा आहे, एक्सप्लोर करण्यात होगा. नेमकं 4-5 वाट्या पडल्यात ना, गाया वगैरे जात असतात, त्याच्यामुळे प्रॉपर कळत नाही कोणती वाटे. आपल्याला फक्त दिशा माहिती, त्या दिशेला आपण चाललोय सरळ. अरे काय चिखल आहे, मस्त चिखल झालाय. तर हडसर किल्ला बांधला कशासाठी, तर याच्या मागचं आपण थोडं ऐतिहासिक कारण जाणून घेऊया. तर जे देश आणि कोकण प्रांत यांना जोडणारा जो व्यापारी मार्ग होता नाणेघाटचा, तर त्यावर जाणाऱ्या येणाऱ्या त्या व्यापारी मार्गावर देखरेख ठेवण्यासाठी ॲज अ वॉच टावर म्हणून हडसर बांधण्यात आला. मग हडसर झाला, चावड झाला, पुढे जीवदन झाला, त्याच्या पुढे पदरगड झाला, कोथळीगड झाला. हे सगळे गड असे रांगेत आहेत. तर ते पूर्ण कोकण प्रांताला जोडणारा जो आपला नाणेघाटचा व्यापारी मार्ग आहे त्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा हडसर किल्ल्याचा या बाकीच्या सर्व किल्ल्यांचा वापर केला जायचा ॲज अ वॉच टावर. पण वरती चढल्यावर लेफ्ट साईड घेतलेली, लेफ्ट साईडने आपल्याला लागलं हनुमानाचं मंदिर, देवीचं मंदिर. तसेच आपल्याला 1-2 टाक्या वगैरे पाण्याची टाकी लागली. तसंच थोडं पुढं आल्यावरती आपल्याला इथं एक शंकराचं मंदिर पाहायला भेटतंय. इथं पाठीमागे तुम्ही बघू शकता. तर आपण इथून दर्शन घेऊया आणि पुढच्या प्रवासाला प्रस्थान करूया. पण इथं शंकराच्या मंदिरापाशी आलोय. इथं 2 नंदी पाहायला भेटतात, एक मोठा नंदी आहे आणि एक छोटा आहे. आणि इथं आतमध्ये शंकराची पिंड आहे. पण आतमध्ये मंदिरात थोडीशी घाण झालेली आहे, ती गुरांनीच केलेली आहे. तर त्यांना पण काय बोलणार, मुख्य जनावर आहे. पाऊस आल्यावर ते निवारा घेण्यासाठी आतमध्ये गेले आणि तिथंच थोडीशी घाण वगैरे आहे. तर तरी पण आपण ती थोडं साईडने जाऊन आपण पिंडीचं दर्शन घेऊया आणि पुढच्या प्रवासाला लागूया. तर चला आतमध्ये. मंदिराच्या आतमध्ये आपण आलोय. पूर्णपणे अंधार आहे. थोडंसं आपण टॉर्च वगैरे लावून आतमध्ये जाऊया. हर हर महादेव. महादेवाचं दर्शन घेऊन आता पुढच्या प्रवासाला चाललोय, पुढे निघालोय. तर आपण आरजोड चाललोय, कुठून पण कशी वाट भेटेल, कारण की पूर्ण परिसर हा मोठा आहे, पूर्ण पठार आहे. असं तुम्हाला वाटणार नाही तुम्ही एवढ्या हाईटवर अल्टिट्यूडवरती आहात. असं वाटतं तुम्ही सपाट पठारावर चालताय, असं पूर्णपणे एवढं मोठा परिसर आहे किल्ल्याचा. तर आपण आता पुढे आपल्याला राजवाडा लागेल साहेब, राजवाड्याचे अवशेष वगैरे भेटतील, तर ते बघूया. तर आपल्याला आत्ताच कळलं आहे हडसरलाच पर्वतगड म्हणून म्हणतात ते. आपण आत्ता याच्या वाचले. आपण एवढं काय रिसर्चला टाईम भेटला नाही, कारण की आपण जाणार होतो जीवदान किल्ल्याचा प्लॅन होता, पण आपण आलो आहे डायरेक्ट हडसरला. आपल्याला वाटेतच हडसर भेटला. मग म्हणलं चला पाऊस वगैरे नाही आहे, हडसर करूया. आणि त्याच्यात खुंटीची वाट आपल्याला करायची होती खूप दिवसापासून. तर राजवाड्याचे अवशेष इथं पूर्णपणे ढासळलेले आहेत, पडक्या अवस्थेत आहे. त्याचे फक्त थोडेसे आपल्याला बेसमेंट पाहायला भेटतात ते. तर प्रत्येक गडावरती असेच जे राजमार्ग झाले किंवा तटबंदी झाली किंवा हे असे राजवाड्यांचे अवशेष झाले, ते सगळे पूर्णपणे आपल्याला पडलेले दिसतात. याच्या मागचं कारण म्हणजे जे इंग्रज नंतर आलते त्यांनी पूर्णपणे खालून तोफांचा वारा केला, तोफांचा गोळ्यांचा वगैरे वारा केला. त्याच्यामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकले. नाही तर आपले किल्ले एवढे मस्त भारी होते ना, पूर्ण महाराजांनी बनवलेले. राजवाड्याचे अवशेष बघून आले. आपल्याला इथे एक कमानी टाकं भेटते. ही टाकं थोडे 1-2 वर्षापूर्वी त्याची संवर्धन करण्यात आलं, त्याच्यातला मलबा वगैरे काढण्यात आला. ज्यांनी ते साफ केलं त्यांना 3 तोफा भेटल्या. त्या तोफांना गाड्यांवरती रचून इथं मांडण्यात आले पुढे.
तर आपण तिकडेच चाललोय त्या तोफांकडे. पण ह्या तोफा म्हणजे पाठीमागं बघितलं तर थोडं लोखंडाचं बांधकाम आहे, पुढे लाकडी आहे. तसेच पुढे आपल्याला अजून एक भेटते, त्याला पूर्णपणे ही ही तोफ पूर्णपणे लोखंडी आहे आणि याचं तोंड थोडंसं गोमुखी आकाराचं आहे. आणि याच्या पुढे ही सगळ्यात तिन्ही तोफांमध्ये मोठी तोफ आहे पूर्णपणे दिसते. तर किल्ल्याच्या तटबंदीने आपण कडेनी लेफ्ट साईडने येता येता पुढे आपण चाललो होतो. आपण धान्य कोठाराला शोधित होतो, पण आपली धान्य कोठारावर नजर पडली नाही, कारण की त्या काळचं शिवाजी महाराजांचं डोकं एवढं भारी होतं की कोणता पण शत्रू वगैरे काय आला तर त्याची नजर धान्य कोठारावर पडणार नाही अशा पद्धतीने होती. आता तुम्ही पाठीमागे पाहू शकता काहीच नाही. आणि इथं खाली पाहिलं ना, इथं धान्य कोठार दिसते. आपण आता त्याचा रस्ता पलीकडून आहे थोडासा, तर तिथून त्या धान्य कोठाराच्या रस्त्यातून जाऊया. तर चला, स्लिपरी पॅच झालाय, शेवळ झाली ना दगडांच्यावर, त्याच्यामुळे पाय कधी घसरतात ते, तर थोडंसं पायाला जपून. बाई साप एक नंबर, पूर्ण कातळात कोरलेलं धान्य कोठार. धान्य कोठार लागतं. पूर्णपणे एकाच दगडात कोरलेले म्हणजे कातळात कोरलेलं धान्य कोठार आहे. तुम्ही बघू शकता. बाई साहेब एक नंबर, वरतून असं ऊन येतंय ना, एक नंबर पूर्णपणे दिसतंय. आणि आपण पुढे या रस्त्याने चालत चालत आलं, आपल्याला 3 खोल्या पाहायला भेटतात. तो एक समोर आहे, एक राईटला, एक लेफ्टला. तर आपण ह्या रस्त्याने पुढे आल्यानंतर आपल्याला इथे एक खोली पाहायला भेटती, ती दुसरी पाहायला भेटती आणि तिसरी. तर आपण या तिसऱ्या खोलीत आतमध्ये जाऊन थोडीशी खोली पूर्णपणे बघूया. पायऱ्या वगैरे आहेत, इथं सीडी एक, तर इथं एक खोली आहे आणि त्या खोलीच्या इथं एक तुम्ही पाहू शकता सीडी आहे. आणि पूर्णपणे खाली आपण उतरत नाही, थोडंसं काम वगैरे चालू आहे. नंतर आपण बाहेर निघतो. नंतर बाहेर आल्यावरती आपण येतो ह्या मधल्या खोलीमध्ये. पूर्णपणे पाऊस पडतोय बघा, पाणी कसं मस्तपैकी सिनेमॅटिक. त्या खोलीत आतमध्ये प्रवेश करूया आपण. या खोलीमध्ये पण अजून खोल्या आहेत. सापसुरुळे वाचलो बाबा. त्यातमध्ये बघू शकता पूर्णपणे धान्य कोठार आहे. खोल्या एवढ्या रुंद आहेत ना, पूर्णपणे खोल आहेत. त्यांच्यात म्हणजे तुम्ही विचार करू शकता त्या काळचं धान्य किती महिन्यांचं धान्य या गडावरती राहत असेल. इथं पण एक खोली आहे राईटला. नंतर आता आपण इथून जाऊया शेवटच्या खोलीमध्ये. तर शेवटच्या खोलीत इथे आपण येऊन पोहोचतो. या खोलीत जायला रस्ता वगैरे आहे. आपली मोबाईलची पण टॉर्च वगैरे कमी पडते आहे. नाईट मोड पण टाकला आहे आपण कॅमेऱ्याला. हे बघा पूर्णपणे थोडंसं बाबो, एवढ्या मोठ्या खोल्या, एवढ्या खोल्यात तुम्ही विचार करू शकता. तर मित्रांनो, एवढ्या मोठ्या खोल्या आहेत, तर तुम्ही विचार करू शकता की किती महिन्यांचं काय वर्षांचं पूर्णपणे इथं राहत असेल. आपण आता चाललोय राजमार्गाकडे, जो मेन प्रवेशद्वार आहे. तर राजमार्गाकडे जाताना आपल्याला इथं एक स्मृतिशिळा लागली. इथं पाठीमागं तुम्ही पाहू शकता, इथं स्मृतिशिळा आहे. त्याच्याच बाजूला गोल तलाव आहे, पूर्णपणे भरलेला आहे.
आणि आपल्याला जाताना भेटला नाही, कारण की आपण कडेकडेने गेलतो. आता रिटर्न चाललोय ना, तर राजमार्गाकडे जाताना आपल्याला हा भेटला. तर आपण आता इथं राजमार्गाच्या इथं आलोय. आता राजमार्गानेच आपण खाली उतरणार आहे, खुंटीच्या वाटेने नाही जाणार आहे. तर इथं राजमार्गाच्या तुम्ही जर राजमार्गाने येत असाल तर वरती आल्या तुम्हाला एक पाण्याचं टाकं लागेल. त्या टाकीच्या समोरच इथं आपल्या शिवाजी महाराजांची राजमुद्रा पाहायला भेटते. जे येथील जे प्रतिष्ठान वगैरे असतील गड संवर्धन केलेले त्यांनी लावलेली असेल. इथे एवढी काही इन्फॉर्मेशन प्रॉपर नाहीये माझ्याकडे. तर इथं ही राजमुद्रा पाहायला भेटते आणि या राजमुद्रेच्या शेजारीच इथं एक पाण्याचं टाकं आहे. तर आपण आता जाऊया राजमार्गाकडे. राजमार्ग हा पूर्णपणे एकाच कातळात कोरला गेलेला आहे, म्हणजे एकच पूर्णपणे दगड आहे, त्याच्यातूनच पूर्ण अशा मधून पायऱ्या काढलेल्या आहेत. चला दाखवतो. आता त्यानेच मी उतरतोय, मला दिसतच असेल. मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत पूर्णपणे आणि एकाच कातळात कोरलेलं. विशेष म्हणजे एकाच कातळात कोरलेला आहे हा पूर्णपणे. मित्रांनो, जर तुम्ही महादरवाजाने येत असाल पेठेची वाडी, तर इकडून महादरवाजाने इथून खालून तुम्ही येताल आणि इथून पुढे आल्यावर इथं राईटने तुम्ही समोर येताल आणि तुम्हाला लागतील या पहिला महादरवाजाच्या कातळी कोरीव पायऱ्या. तुम्ही पाठीमागं पाहू शकता. पूर्णपणे एकच दगड आहे, त्या दगडाच्या मधूनच पायऱ्या कोरलेल्या आहेत, असं नाही की नंतर बनवलेल्या आहेत. आणि तो पूर्णपणे किनार दिसत असेल दगडाची. तर आपण आता वरतून खाली आलोय, नंतर आता खालून परत थोडंसं एक्सप्लोर करीत महादरवाजा वगैरे वरती जाऊया. हा पूर्ण एकच दगड होता, त्याला या पायऱ्या बनवल्या. इथून वरती गेला आपल्याला लागतो महादरवाजा. थोड्याशा पायऱ्या चढल्यानंतर आपण त्या कातळकोरीव पायऱ्या चढल्यानंतर आपल्याला लागतो हा महादरवाजा. तर आपण इथं महादरवाजापाशी आलोय आणि आपल्याला इथंच एक मस्तपैकी पिंपळ आलेलं दिसतोय. बोलतात ना, पिंपळ कुठं पण खडकावू सुद्धा येऊ शकतो. हे बघा इथून कसा वरती आहे एवढा. आणि इथं महादरवाजा आहे आणि आपण आलोय या कातळकोरीव पायऱ्यातून. दरवाजाचं पूर्णपणे गोमुखी आकाराचा दरवाजा हा. पण सर्व गडांवर आपल्याला गोमुखी आकाराचा दरवाजा पाहायला भेटतो. तर दरवाजाला असे खिळे वगैरे लावलेले आहेत. याचं कारण म्हणजे दरवाजा तोडण्यासाठी हत्तीचा किंवा जास्त मनुष्यबलाचा, तर ते मारताना त्यांच्या अंगाला वगैरे लागून ते वाचवण्यासाठी. तर तुम्ही इथं बघू शकता पाण्याचा निचरा, म्हणजे जे पावसाचं पाणी वरतून येतंय पायऱ्यांवरून, ते बाहेर निघण्यासाठी इथून तशी आउटलेट काढलेली. तसं तुम्ही जर नोटीस केलं असेल तर धान्य कोठारच्या तिथं पण होतं तसं. तर महादरवाजाने आतमध्ये प्रवेश केला. आपल्याला दोन्ही साईडला देवळ्या पाहायला भेटतात. इथं एक आहे आणि या उजव्या हाताला इथे एक आहे. या देवळ्यांच्यात इथं पायरे करू बसायचे, जे इथं या महादरवाजाचं रक्षण करायचे, गडाचं रक्षण करायचे. पण इथं महादरवाजापाशी आल्यावरती आपल्याला हा महादरवाजा पण गोमुखी आकाराचा दिसतोय. म्हणजे एंट्रन्स जी आहे दरवाजाची ती पण गोमुखी आकाराची. सहसा बघायला गेले तर सगळ्याच गडांची गोमुखी आकाराची महादरवाजा असतो, कारण की जे शत्रू असेल ते हमला करण्यासाठी त्यांना थोडंसं अवघड जावा आणि आपले जे वरती सैनिक असतील त्यांना मारण्यासाठी थोडं सोपं पडावं आणि गनिमी कामा वगैरे करून सगळं तेल वगैरे, गरम तेल वगैरे वरतून टाकून त्याच्यासाठी हे गोमुखी आकाराचा दरवाजा बनवला जातो. मेन महादरवाजाने खाली उतरल्यानंतर आपण पायऱ्यानेच उतरत आहे. तर आपल्याला तिथं जशी आउटलेट पाण्याची दिसली तशी इथं पण दिसली. हे बघा तुम्ही पाहू शकता इथं आणि पायऱ्याचं पाणी आहे ते पूर्णपणे असं इथून येऊन खाली इथं येऊन
तर आपण आता परतीचा प्रवास चालू केलेला आहे. आपल्याला मस्तपैकी ड्रोन शॉट्स वगैरे काही काही भेटलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा आणि असे व्हिडिओज नवीन तुमच्या मित्रांना वगैरे पाठवा. तर चला भेटूया नवीन अशा एका ब्लॉगमध्ये. जय शिवराय, जय शंभूराजे.